जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे येथील शाळकरी मुलाच्या शहादा बस स्थानकात बस रिव्हर्स येत असताना अचानक तिच्या खाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू। शाळेला सुट्या लागल्याने आई आणि बहिणी समवेत मामाच्या गावाला जायला निघालेल्या एका बालकाला बसने चिरडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। रुद्र हरिश्चंद्र मोरे असे या बालकाचे नाव असून तो शहादा तालुक्यातील मंदाणे गावचा रहिवासी आहे। साक्री येथे मामाच्या गावाला जावयाचे असल्याने मंदाणे येथून शहादा बस स्थानकात येऊन त्याची आई आणि तो बसची वाट पाहत होता। अशातच नियमित फेरीला असणाऱ्या एका बसने रिव्हर्स घेत असताना त्याला धाक देत चिरडल्याने तो खांब आणि बसच्या मध्ये अडकला। त्याला डोक्याला दुखापत झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले। या घटनेनंतर पोलिसांनी चालक आणि वाहकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालक वाहन देखील पोलीस ठाण्यात हजर झाले आहे। घटनेनंतर मृत बालकांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आक्रोश केल्याचे पाहावयास मिळाले। बालकाचे शवविच्छेदन झाले असले तरी या घटनेनंतर महामंडळाचा कोणीही अधिकारी पालकांचे सांत्वन अथवा विचारपूस करण्यासाठी आला नसल्याने मंदाणे ग्रामस्थांनी या विरोधात मुलाचे प्रेत ताब्यात न घेण्याची भूमिका घेतला आहे। या संदर्भात मृतक बालकाचे पालक हरिश्चंद्र मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हरिश्चंद्र दिलीप मोरे, माझा मुलगा रुद्र हरिश्चंद्र मोरे हा मामाच्या गावी जात होता। तो शहादा इथं बस स्टॉपला त्याला बस स्टँडमध्ये त्याचं एसटीने मागून त्याला धडक दिली आणि त्याचं दुर्दैवी दुःखद निधन झालं। माझी काय मागणी करू साहेब, मुलगाच गेला सोन्याचं। एकच मुलगी होती, एक मुलगा होता माझा, दुसरीला होता मुलगा, 8 वर्षाचा मुलगा होता। आज सुट्ट्या लागल्या होत्या त्याला। माझी मिसेस सोबत होती, फोन आला तिथं कोणी सुद्धा उचललं नाही माझ्या मुला। लेट प्रोसिजर झाली महामंडळवाला एक नंबर महामंडळ फोन केला। महामंडळ कंडक्टर नव्हता मागे, कंडक्टर राहायला पाहिला होता मागे। निष्काळजीपणामुळे गेलाय आमचा मुलगा। आम्हाला आमचा मुलगा भरून पाहिजे फक्त बस। आणि ते ड्रायव्हर आणि कंडक्टर कठोर बस। आणि आता काय तुमचा मुलगा लिहायचं काय, कोण आहे जबाबदार कोण? इथं कोणी झालं नाही माहितीये का? अजून मी आले
कोणी झालं नाही. चौकशीला सुद्धा कोणी आलं नाही. तपासाला आले ते टाकून गेले. चौकशीला कोणी झालं नाही. कोणी तिकडे आले नाही. कोण 2:30च्या दरम्यान झालं. 2:30 वाजता. 2:30 वाजता 8 वर्षाचा मुलगा आहे, शिकवलं त्याचं काय आपण म्हणतो? कोणी नाही आलं. कोणी नाही आलं. आतापर्यंत इथे तरी कोणी आला नाही. त्याची आई वडील आम्ही इथं मी आजोबा आहे, पण इथं कोणी झालं We'll be right back.